राम राम मंडळी आज मी बनवला दुधी हलवा. आंबा टाकून दुधी हलवा, ड्रायफ्रूट टाकले. वाटीच्या खाली असं ड्रायफ्रूट टाकून मग त्याच्यावरती हलवा टाकायचा आणि मग प्लेटमध्ये उलटा करायचा. मस्त सजावट होते. चला तर मग कृतीकडे वळूया. अर्धा किलो दुधी घेतलेला आहे मी. छान असा कवळा भेटला दुधी. किसून त्याला वरची साल काढून किसून स्वच्छ धुवून घेतलेला. आता मी 1 वाटी तूप घेतलेलं आहे याला. तर थोडं तूप टाकायचं आहे. अर्धी वाटी तूप टाकलं आहे. त्याच्यावरती दुधी किसून घेतलेला छान परतून घ्यायचा आहे. एक 5-10 मिनटं दुधी व्यवस्थित परतून घ्यायचा. जर तुम्ही फास्टवर परतत असाल तर पटापट मिक्स करा. जर स्लोवर असेल तर झाकून ठेवा. छान परतला जातो. मी स्लोवरती ठेवल्यावर छान परतून झालं आहे, बघू शकता तुम्ही. आता दुधी परतून झालेलं आहे व्यवस्थित. आता एक आंबा घेतला आहे मी. आंब्याचा मी गर काढून घेते. हा पण खिसूनच घेते. वरची साल काढून खिसून घेतलेला आहे. खिसून छान होतो, गर निघतो छान. आता मी ज्या वाटीने साखर घेतली ना त्याच वाटीने 1 वाटी मलाई घेतलेली, 1 वाटी आंब्याचा गर आणि 1 वाटी साखर, अर्धा किलो दुधी. असा दुधी हलवा आंबा टाकून बनवते. आता मिक्स व्यवस्थित आपला दुधी परतून झालेला आहे. ह्याच्यामध्ये साहित्य टाकूया. ड्रायफ्रूट तुम्हाला हवे ते टाकू शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये आंब्याचं गर टाकलेलं आहे. 1 वाटी मलाई टाकली, घरची मलाई. ती मी मिक्सरमध्ये भांड्यामध्ये टाकून बारीक म्हणजे एक असं पटकन फिरवून घेतली थोडीशी. व्यवस्थित सर्व परतून घेऊया. आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी दूध टाकलेलं आहे मी. कारण का आता 1 वाटी साखर टाकलेली आहे. आता व्यवस्थित सर्व परतून अर्धी वाटी दूध टाकायचं, कारण शिजायला पाहिजे ना. कारण आंब्याचा हे गर आहे, साखर आहे. साखरेमुळे पटकन सुकलं जातं आणि दुधी कच्चा राहतो. त्याच्यामुळे आपल्याला अर्धा 1 वाटी दूध टाकायचं आहे. असं मस्त असं छान परतून घ्या व्यवस्थित आता. आणि मिक्स करून झाकून ठेवा. 15 मिनटं झाकून ठेवा. मस्त त्याला हलवायची पण गरज नाही आहे. व्यवस्थित असा होतो. बघू शकता मस्त झाला आहे. त्याला तुपही साईडने सुटलेला आहे भरपूर. आणि तूप नंतर काढू शकतो आपण. एवढा मस्त असा सुटसुटीत होतो. अशा प्रकारे दुधी हलवा आंबा टाकून बनवून बघा. खायला 1 नंबर लागतो.